पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे उद्या 299 जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं आतिषबाजी जी आहे ती रोहित पवारांकडून करण्यात येत आहे। आता 12 वाजलेले आहे, जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आमदार रोहित पवारांकडून महापूजा आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडे येथे अभिवादन करून आता आतिषबाजी जी करण्यात येत आहे। तर स्वतः रोहित पवार देखील ते आहे। आपण बघतो की विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्या जयंती उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वतः रोहित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। 299 जयंती आहे, आपण महापूजा केलेली आहे, अभिवादन केलेलं आहे आणि आतिषबाजी आता करण्यात येत आहे ना। आता रात्रीचे मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत। इथं तुम्ही जर बघितलं सगळे भाविक इथं आलेले आहेत। देवाची पूजा तिथं झाली आहे, प्रभू महादेवाची पूजा तिथं झालेली आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं अभिवादन सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथे केलेलं आहे। इथं निलेश भाऊ लंके आले होते, आबा करमाळ्याचे आले होते आणि अशा पद्धतीने सर्व नागरिक मिळून एका उत्साहामध्ये आपण सर्वांनी मिळून ही जयंती साजरी केलेली आहे। उद्या जे कोणी लोक येतील 30,000 लोक येतील, त्यांच्या सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था सुद्धा दरवर्षी आपण जशी करतो तशी तिथं केलेली आहे। आत्तासुद्धा आदल्या दिवशी 2-2.5 हजार लोक जीवन गेलेली आहेत, जे मशाल घेऊन येतात। अशी मुलं युवा इथं येऊन प्रसाद घेतात आणि प्रसादचं आयोजन करण्यासाठी नागरिक सगळे एकत्रित येऊन आम्ही सर्वजण मिळून ते करत असतो। उद्याच्या दिवशी 30-40 हजार लोक नक्कीच इथे येतील असा आम्हाला विश्वास आहे। तर 2 वर्षापूर्वी पवार साहेब देखील आले होते, मात्र गेल्या 2 वर्षापासून आपल्याला मात्र मोठ्या उत्साहात जी जयंती साजरी करता येत नाही किंवा शासकीय जयंती साजरी करता येत नाही। त्याच्यामध्ये राजकारण केलं जातं, पण मुद्दा काय की आम्ही सुद्धा ताकद लावू शकतो, अजून एक स्टेज टाकू शकतो। पण मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम हे खूप मोठं होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विचार नाही तर जयंती 2 व्यासपीठावर जर होत असेल तर ते योग्य ठरणार नाही। आणि उद्या मोठ्या संख्येने आम्ही लोक घेऊन आलो, त्यांची लोक आली, ती जर एकत्र आलं, वाद निर्माण झाला तर एकदम पवित्र दिवसाचा तिथं अवमान त्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून काही गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो। आता सरकारकडनं ज्या ज्या काही गोष्टी उणीव आहेत त्या सगळ्या आम्ही भरून काढतो। जसे भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने होत नाही, मग आम्ही सगळे मिळून ते 30-40 हजार लोक जे येतात त्यांना भोजन प्रसाद अशा पद्धतीचं नियोजन आयोजन तिथं आम्ही सगळे मिळून तिथं करत असतो। निश्चितच आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 299 जन्मोत्सव जो आहे तो चौंडे येथे साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री या ठिकाणी अभिवादन करून आतिषबाजी जी आहे ती केलेली आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह कुणाल जाकर, TV9 मराठी, चौंडी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।